नमस्कार, मोबाइल इंडिया चैनल में आपका स्वागत है। सबसे पहले हम बात करेंगे जलगांव जिले निर्वाचन क्षेत्र में कल एक ऐसा कार्यक्रम हुआ जहां पर बीजेपी के जो उम्मीदवार हैं उन्मेष पाटिल, इन्होंने कांग्रेस की तारीफ़ की, लेकिन तारीफ़ करने के पीछे का कारण कुछ और था। इसी दरमियान ये देखा गया कि उन्मेष पाटिल ने कांग्रेस की तारीफ़ इसीलिए की क्योंकि उनका ये मानना है कि 60 साल में तरक्की हुई, इसीलिए 60 साल में कांग्रेस को लोगों ने चुन के दिया। उसके बाद जो परिस्थिति बदली उस पर उन्होंने क्या कहा, देखिए। की जे देश रक्षणासाठी काम करतात, जे राष्ट्र सुरक्षेसाठी काम करतात, त्यांच्या सगळ्या योगदानामुळे तुम्ही आम्ही मोकळा श्वास त्या ठिकाणी घेतोय। आणि म्हणून काँग्रेसने मतांचा आणि बीजेपीने मतांचा त्यांनी घेतला नाही, यांनी घेऊन मला असं वाटतं मतांच्या पलीकडे जाऊन कुठेतरी मनांचा पण आपण विचार केला पाहिजे। प्रत्येक घटनेमध्ये मतांच्या दृष्टिकोनातून आपण न बघता त्यांचं मनोबल कसं उंचावेल या घटनेवर मात करत असताना मग आपण झालेल्या घटनेचा आनंद व्यक्त करण्यापलीकडे त्यांचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न जर करत असू तर त्याला राजकीय दृष्टिकोनातून न बघता आपण जर सामाजिक बांधिलकीतून बघितलं तर मला वाटतं त्याचे उत्तर मिळतील। आणि म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी काही नक्कीच पराक्रम किंवा काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील, म्हणून तर काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत राहिली। आणि म्हणून चांगल्याला चांगलं फळ मिळतं, चांगल्या समाजामध्ये योग्य काय अयोग्य काय कळत असतं। म्हणून काँग्रेसने काही चांगले निर्णय घेतले असतील म्हणून तर इतके वर्ष काँग्रेसला संधी मिळाली। पाण्याची पातळी वाढवणे, त्याच्यासाठी जिथे पाण्याचा क्वांटम आपल्याला त्या ठिकाणी भूगर्भामधल्या पाण्याच्या पातळी वाढवण्यासाठी मेगा रिचार्जचा जो प्रोजेक्टचा सर्वे स्वतः उमा भारतीच्या ठिकाणी करून डीपीआर जो तयार झाला आहे त्याला गती देण्याचं काम केंद्राच्या सरकारकडून होऊ शकतं। राज्याच्या सरकारला फायनान्स करताना काही मर्यादा आहेत आणि म्हणून सेंट्रल वॉटर कमिशन सारख्या केंद्रीय जल आयोगाच्या परवानगी घेणे, तो प्रोजेक्ट केंद्राचा पैसा मिळवण्यासाठी पात्र करणे। अन्यथा माझी इच्छा खूप असेल, केंद्राची इच्छा पण खूप असेल, पण तो प्रोजेक्ट जर पात्र नसेल तर त्याला पैसा मिळू शकत नाही। आणि म्हणून सेंट्रल वॉटर कमिशन सर्व टेक्निकल अप्रुव्हल्स घेऊन तो प्रोजेक्ट केंद्राकडे त्या ठिकाणी पोहोचून त्याचा पाठपुरावा करणे आणि निश्चितपणे केवळ आपल्या जळगाव जिल्ह्यालाच नाही तर त्या ठिकाणी मराठवाड्यातल्या बुलढाणा, मध्य प्रदेश मधल्या काही जिल्ह्यांना बेनिफिट होणारा मेगा रिचार्ज प्रोजेक्ट असेल। त्या ठिकाणी निश्चितपणे जरी माझ्या कॉन्स्टिट्युन्सी मधला तो प्रोजेक्ट नसेल पण जळगाव जिल्ह्याची अस्मिता म्हणून, शेवटी खासदार म्हणून देशभरातल्या विजननी काम करणार आहोत। त्यामुळे हा प्रोजेक्टला त्या ठिकाणी सर्व त्रुटी डिफिशियन्सीज रिमूव्ह करून त्याला केंद्राकडे पात्र करून त्याला निधी मिळवू।